रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी, सीता माता आणि गुहकजी एक रात्र विश्राम भारद्वाजजीच्या आश्रमात प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपल्यानंतर अति नम्रतेनं रामचंद्रजी भारद्वाजजीला म्हणाले, बाबा जाने का रस्ता बताओ. जगाला रस्ता दाखवणारा भगवान आहे, पण भारद्वाजजीला रस्ता विचारतात. 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये रामचंद्र प्रभूंनी 3 ऋषीला 3 प्रश्न विचारले. एक प्रश्न अगस्त्यजीला, एक प्रश्न वाल्मिकीजीला, एक प्रश्न भारद्वाजजीला. अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले, वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं आणि भारद्वाजजीला जाण्याचा रस्ता विचारला. रस्ता भारद्वाजजीलाच का विचारला याचं कारण आहे, भारद्वाजजीचा आश्रम त्रिवेणी संगमावर आहे. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या 3 नद्यांचं एकत्रीकरण असं जे प्रयाग क्षेत्र, तिथे निवास करणारे भारद्वाजजी. भारद्वाज मुनी बसही प्रयागा. गंगा ही भक्ती आहे, यमुना हे कर्म आहे आणि सरस्वती ज्ञान आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या महात्म्याचा हातखंड असतो, साधकाने रस्ता त्याला विचारायचा असतो. आणि म्हणून रामचंद्र प्रभू रस्ता विचारतात भारद्वाजजीला. भारद्वाजजींनी आपल्या शिष्यांना आवाज दिल्यानंतर 50 आले. सांगितलं बाकीचे अभ्यास करा, बाकीचे अभ्यास करा, फक्त 4 थांबा, 4. आणि त्या 4 शिष्यांना सांगितलं, मुनी बटू चारी संगत बदीने. आणि त्या 4 शिष्यांना सांगितलं, जा प्रभूला रस्ता दाखवा. 4 शिष्यच का? 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे. कोणताही महात्मा, कोणताही ऋषी, कोणताही संत, कोणताही साधू रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. वैदिक. आता पदरचे रस्ते बरेच तयार झाले. कोणी उट्टन परमार्थात आपलं स्वतंत्र दुकान मांडतं आणि पुन्हा सांगतं यही पंथ श्रेष्ठ है. अरे असे किती पंथ उदयाला आले बाबा, लय पावले. कोणाला किती बाता मारू द्या, जगात कुठेही जा चैतन्यजी, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. कोणाला किती बाता मारू, जिथे भेदाला थारा नाही, सर्वांना एका व्यासपीठावर स्वीकारणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. बरं का अश्विन कुमार, असा एकही समाज नाही की ज्याचा संत नाही. असा एकही संत नाही ज्याला आपल्या समाजाचा स्वाभिमान नाही. प्रत्येक समाजात वारकरी संत झालेले आहे आणि त्यांनी आपल्या आपल्या समाजाचा उल्लेखही केलेला आहे. तुकोबार आहे, बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो. पण कुणबी शब्द आणलाच ना दळवी पाटील. बरे देवा कुणबी केलो. सेना महाराज, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. कशी का करेना लखन, पण वारिक शब्द आणलाच की नाही. नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्मासे व्यवहारासे न संडी, धंदा करी 2 प्रहर. नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. पण सोनार शब्द आणलाच ना. सावता बाबा, आम्ही माळियाची जात, शेतला उभा गायत. गोरोबा काका, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. अरे सगळे प्रमाण शोधा. प्रत्येक संतांनी समाजाचा उल्लेख आणलाच. नव्हे ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे ते नामदेव महाराज. आमच्या लोकेश चैतन्य बाबाच्या गावाला घडलेली घटना आहे. ते तीर्थयात्रा वापस येतात, बरं का जगदाळ गुरुजी, वापस येतात औंढ्या नागनाथाला. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेशम दारुका वणे. 7 ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा वगैरे 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 पाठ आहे तुम्हाला, त्यामुळे सांगण्याची गरज नाही.
सगळे पाठ आहे, तिकडे जाईल तो कार्यक्रम, बस एवढं सांगा. इथे औंढ्या नागनाथाला 700 वर्षापूर्वीची घटना. बरं का बाबा, थोडंसं रामायण कमी झालं तरी चालेल. वा वा, 700 वर्षापूर्वी जनाबाई म्हणाल्या, नामदेवा, अरे काय बाबा, योग असा आहे, आज महाशिवरात्र आहे आणि वारकऱ्याला हे मान्य असणारे 5 पर्व आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसे जयंती आणि शिवरात्र. 24 एकादशा आणि 5 पर्व असे 29 उपवास वर्षाचे वैष्णवाने करायचेच. 24 एकादशा आणि 5 पर्व एकंदर 29, त्याला 29 म्हणतात. 29 आणि 29 व्रताचं अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. म्हणून पर्व विशेष भागवत धर्मी. नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. मग कीर्तन करा. नामदेवरायांनी औंढ्या नागनाथाला कीर्तन सुरू केलं. आतमध्ये ब्रह्मवृंदांचं शिवमहिमनं चालू होतं. महाशिवरात्र होती देवा. ते पुढे मागे हात करून तुम्हाला सगळे माहिती आहे. ते स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चिता भस्मलेपस्त्रगपिनृकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडली कवरदा झाला की आतल्या ब्रह्मवृंदांचा श्लोक चुकायचा पुढचा. असं 2-4 वेळेला झालं आणि वैतागले ना ब्रह्मवृंद. कोणी परवानगी दिली तुम्हाला? चाल तेव्हा हाकलून दिलं औंढ्या नागनाथाला, नामदेवरायाला. नामदेवराय मंदिराच्या मागे येतात. थोडे रागावले. देवा, तुझी मंदिर कीर्तन करण्यासाठी आहेत का पत्ते खेळण्यासाठी? अरे मी कीर्तनाला आलो तर का हाकलून दिलं माय बापा? कळलं मी ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातला आहे कोणी, म्हणून मंदिराच्या मागे चिडून कीर्तन केलं नामदेवाने. ही नदीन जात मोरी पंढरीके राया, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया. टाड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लख पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊल ही फिरे. हे औंढ्या नागनाथाला घडलेलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जिधर जिधर नामा उदर देऊलही फिरे. आणि मग नामदेवरायाचे उद्गार आहे. देवा, नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध, तुम कहा के बम्मन हम कहा के सुध. मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा सिंपी लागा. एवढी ओढाताण केली पण अभंग थांबवला तो शिंपी शब्दावर. मी का सांगतो? प्रत्येक संताने आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला, पण संत मात्र समाजापुरता राहिला नाही. महात्मा शब्दाचा अर्थ आहे महान आत्मा, यस्य सहा इति महात्मा. मोठा आहे आत्मा ज्याचा असा जो तो. नाहीतर लोके चैतन्यजी त्यांना म्हणता आलं नसतं का? अवघाची तालुका सुखाचा करीन, उपवाशी मारीन भोवतालचे. अरे असे अभंग आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन, हे विश्वची माझे घर. म्हणून प्रत्येक समाजात वारकरी संत आहे. जिथे भेदाला थारा नाही. या रे लहान थोर,
नामदेव महाराज सिंपी समाजाचे, रोहिदास महाराज चर्मकार समाजाचे, चोखोबाराय बौद्ध समाजाचे, माऊली ब्राह्मण समाजाचे, नरहरी महाराज सोनार समाजाचे, सेना महाराज वारिक समाजाचे, तुकोबाराय कुणबी समाजाचे, लतीफ कबीर मुस्लिम समाजाचे. असा कोणता समाज आहे की ज्याच्यात वारकरी संत नाही? पण वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. इथून वाढलंय आपलं. 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे आणि ते प्रभूला रस्ता दाखवायला खूप दूरपर्यंत. शेवटी प्रभू म्हणाले जगदाळे गुरुजी, अरे बाबा जा तुम्ही आता, गुहक आप भी जाओ. गुहकाचे डोळे भरून आले. और 4 दिन सेवा करने तो प्रभु, मुझे जंगल की पूरी जानकारी है, आपकी झोपड़ी बनेगी, मुझे आनंद लगेगा कि मालिक की व्यवस्था हो चुकी तो स्वयं चला जाऊंगा. अरे मुझे 14 साल रुकना है, जाओ संसार देखो. तिथून गुहक आणि 4 शिष्य वापस केले. आता पुढे तिघे, राम लक्ष्मण आणि सीता. खळखळ 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 वाहणारी यमुना माई बघितली आणि रामचंद्राने यमुना माईला नमस्कार केला आणि रडणं सुरू झालं. रामचंद्र रडतात तर सीता माता आणि लक्ष्मणजी चिंतातूर. अरे कुटुंब प्रमुख रडला म्हणजे घरातल्या सगळ्यावर परिणाम होतो की नाही? तसं ब्रह्मांडाचा मालक रडू लागला तर विचारावं कोणी? म्हणून सीतामाईने इशारा केला लक्ष्मणजीला, लखनजी क्या हुआ, सरकार को तबीयत बिगड़ गई क्या, पूछो ना क्या तकलीफ है. लक्ष्मणजी जवळ येतात. भैया रो रहे. मग तर हुनके देऊन, भैया पहले दिन आप ऐसे रोने लग गए तो मेरा और भाभी का क्या होगा भैया, 14 साल हमें कौन संभालेगा. लखन आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा, मैं नाराज नहीं हूँगा भैया. तुम माँ जमुना का पानी देखा ना, हाँ, तो आज मेरे भरत की याद आई रे लखन. ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत है और इतना ही निर्मल है रे जितना माँ जमुना का जल निर्मल है. दुनिया कुछ भी कहे लखन, लेकिन भरत जैसा महात्मा दुनिया में नहीं. थोडा विचार करा. सगळे जग म्हणतंय भरतामुळे राम वनवासात गेला आणि तो पहिल्या दिवशी रडतो भावाच्या आठवणीनं. हे बंधुप्रेम लक्षात घ्या. यमुना माई पार केली ना, पुढे राम लक्ष्मणजी सीता निघाले. आता कसेही चालत नाही. मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला असतो. अजूनही काही असांप्रदायिक मंडळी ज्यांचा आमच्या देवा धर्माशी काही देणं घेणं नाही ते सुपीक डोके चालवतात. एक प्रश्न विचारू का बुवा? जसा बुवा 2-4 महिने त्याच्याकडे शिकायला होता, जन्मात वार करायला चहा पाजला नाही ते रगेलीत विचारतं. एक प्रश्न विचारू का? काय तुमचा विठोबा तुमचा आणि तुझं विठोबाचं काय बांधावून भांडण नाही का? तुमचा विठोबा बरं, आमचा काय? कमरेवर हात ठेवून का उभा? त्यानं त्याच्याच कमरेवर ठेवले, तुला काय तकलीफ आहे? नाही पण आमच्या मते फुकट्या, तुझं मतच नाही मागत आमचा विठोबा. 28 युग उभा आहे बिनविरोध. नाही पण आमच्या मते विवेकानंदांसारखे हात गुंडाळून असता तर. अरे मोठ्याच्या कृतीत मोठा अर्थ असतो. आमचा पंढरीचा राजा कमरेवर हात ठेवून उभा आहे यासाठी लाडक्या वारकऱ्यांना सांगतो, आला काळजी करू नका, आता भवसागराचं पाणी फक्त कंबरभर आहे. हे लाडक्या वारकऱ्याला सांगण्यासाठी आमचा विठोबा कमरेवर हात ठेवून उभा आहे. कटी ठेवून या हात जना दावी तो संकेत आणि भवसिंधूचा अंत इतुलाची. म्हणून कर कटावरी ठेवून या. हे मोठ्यातल्या कृतीचे मोठ्याच्या कृतीतले मोठे अर्थ आहे. तसं वनवासात चालतायत ना, कसेही नाही. सर्वात पुढे राम, त्यांच्या मागे सीता आणि सर्वात मागे लक्ष्मण. आगे राम लखन मुनि पासे, आगे राम लखन मुनि पासे, आगे राम लखन मुनि पाछे, आगे राम लखन मुनि पाछे. तापस वेश विराजत कांसे, तापस वेश विराजत कांसे, तापस बेश विराजत काछे, तापस बेश विराजत काछे. भय बीच सिय सोहति कैसे, उभय बीच सिय सोहति कैसे, उभय बीच सिय सोहति कैसे, उभय
सिय सोहती कैसे ब्रह्म जीव बिच माया जय श्याम राम लखन मुनि पासे तापस बेश विराजत कासे आगे राम लखन मुनि पाछे तापस बेच विराजत काछे आगे राम लखन मुनी पाचे. रामचंद्रजीच्या पाऊल खुणा आपल्या पावलानं तुडवल्या जाऊ नये म्हणून 2 पाऊल खुणाच्या मध्ये पावलं टाकीत सीतामाई चालू लागली. पण लक्ष्मणजीला 4 पाऊल खुणा चुकवायच्या असल्यामुळे कभी दाये कभी बाये, उजव्या भागाला चालतो, काही वेळी डाव्या भागाला चालतो. दुसरं एक कारण आहे, राम ब्रह्म आहे, लक्ष्मण जीव आहे, सीता माया आहे. जीव ब्रह्मदर्शनासाठी आसुसलेला आहे आणि जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, पण मध्ये मायेचा पडदा असल्यानं जीवाला ब्रह्माचं दर्शन होत नाही. माया बाजूला करण्याचं सामर्थ्य जीवात नसलं तरी स्वतः बाजूला होण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून म्हणत नाही वहिनी व्हा बाजूला, दादा दिसत नाही, स्वतः जातो बाजूला. कभी दाये कभी बाय. सीतामाई थकलेल्या, बरं का जगदाळे गुरुजी, थकले. कारण म्हणजे पहिला दिवस आहे आयुष्यातला पायी चालण्याचा सीतामाईचा. राम लक्ष्मणजीला सवय झालेली आहे. इतिहास सांगतो की अयोध्येपासून मिथिला नगरीपर्यंत विश्वामित्रासोबत दोन्ही भाऊ पायी गेलेले होते. म्हणजे या दोघालाही पायी चालण्याची सवय होती. पण सीतामाईचा पहिला दिवस थकून गेल्या म्हणून निर्णय झाला की वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती घ्यावी. बसले. प्रभूला तहान लागल्याचा उल्लेख आहे. सीतामाई म्हणाल्या, आज मी पाणी आणते प्रभूसाठी. म्हणून तो पानाचा द्रोण घेऊन नदीपात्रात उतरल्या. नदीपात्र कोरडं पडलेलं होतं, पाणी कुठे कुठे थांबलंय, वाहतं पाणी नाही, डबके साचलेले. आणि अशा ठिकाणचं पाणी मिळवणं ती एक कला असते, ती गुराखी लोकांना अवगत असते. तिथे खड्डा करायचा, तो खड्डा थापटायचा, फेकून द्यायचं, पाणी पुन्हा थापटायचा, फेकायचं, थापटायचा, फेकायचं, थापटायचा. बराच वेळानं निर्मळ पाणी त्या खड्ड्यात मिळत असतं. सीतामाईच्या जीवनातला पहिला प्रयोग आहे. खड्डा केला, पाणी फेकू लागली, पुन्हा थापटला, पुन्हा फेकलं, पुन्हा थापटला. बराच वेळ पण पाणी निर्मळ मिळत नाही. एक म्हातारी भिल्लीन डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन आलेली आणि नेमकी तिथे मोळी उभी केली आणि त्या म्हाताऱ्या भिल्लीनीनं विचारलं, कौन हो बेटी? महाराज जनक जी का नाम सुना क्या माता? हाँ, तो जनक जी की मैं लाडली बेटी, मेरा नाम सीता. महाराज दशरथ जी मेरे ससुर, बहुत सुख था माँ मेरे जिंदगी में, लेकिन बनवास आना पड़ा. मेरे पतिदेव प्यासे हैं माँ, बहुत देर से. एक खड्डा मुझे निर्मल जल नहीं दे रहा. त्या म्हाताऱ्या भिल्लिनीनं मोळी फेकून दिली. अरे तू जनक की मानी हुई बेटी है, असली बेटी धरा की है. तू पृथ्वीची मुलगी आहेस आणि हा खड्डा आता केला तू, तो पृथ्वीचा मुलगा झाला. तो तुला निर्मळ पाणी देणार नाही का? तो तुझा भाऊ लागतोय. तुझ्या भावाला वाटतं माझ्या बहिणीला निर्मळ पाणी दिलं तर बहीण माझ्या तोंडावून प्रेमानं हात फिरवणार नाही, हिनं जन्मभर हातच फिरवत राहावा, म्हणून तो खड्डा तुला निर्मळ पाणी देणार नाही, मी काढून देते. बारकावे लक्षात. पाणी मिळवून दिलं. पाणी घेऊन सीतामाई आल्या, प्रभूला पाणी दिलं. तोपर्यंत बरेच भिल्ल आणि भिल्लिनी एकत्रित आलेले होते, लांब उभे होते. प्रत्येकाला असं वाटायचं हे जर महिला दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसली तर आपण वैयक्तिक चर्चा करू. सीतामाई तर जगाची माय आहे ना, मनोभाव वडकला, उठली, दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसली. आपोआप 2 पार्ट्या झाल्या. जिथे राम लक्ष्मण बसले त्या वृक्षाखाली भिल्ल आले आणि सीतामाई बसली तिथं भिल्लीने गेल्या. त्यांना काहीतरी विचारायचं पण हिम्मत होईना.
जगाच्या मायपुढे काय बोलावं, पण आई साहेबच म्हणाल्या, हे पहा, संकोच ठेवू नका. आपण सगळ्या नारी जाती एक आहोत. इथे गरीब श्रीमंत भेद नाही, सगळ्या एक आहोत. अजिबात लाजायचं नाही. काय आहे ते विचारा, काय वाटतंय ते. मग ही म्हातारी भिल्लीन सर्वाच्या वतीनं पुढं सरकली. सीतामाईला वाटलं आता ही पतिव्रताच्या बाबतीत विचारल आणि मग अर्धा एक तास मी याच्यावर प्रवचन करील. सीतामाई तयार आहे लोकेश चैतन्यजी कशासाठी, प्रवचन करण्यासाठी. ती पुढे सरकली. मातारी, पूछो माता, संकोच मत करो, जो कुछ पूछना है. बेटे, हमारा सवाल है, दो दो पुरुष आपके साथ है, वो आपके कौन लगते हैं. फार थंड पडलं सीतामाईचं प्रवचन. सीतामाईला वाटलं, मला वाटलं होतं हे म्हातारी पतिव्रताच्या बाबतीत विचारायचं, सरळ विचारते ते कोण आहे. आणि बरोबर आहे, बरोबर आहे. का त्या भिल्लिनींना म्हणायचं आहे, आई साहेब आम्ही प्रवचन ऐकण्याच्या लायकीच्या नाहीत. आणि प्रवचन करण्याचा उद्देश काय, ब्रह्माचाच परिचय ना. मग सरळ सरळ ब्रह्माचाच परिचय करून देना, कशाला तास घालवता प्रवचन. आणि ब्रह्माचा परिचय करून द्यायची ताकद भक्तीमध्ये आहे. सीता भक्ती आहे, राम ब्रह्म आहे, यांचा आग्रह आहे, आपके कौन लगते. मग सीतामाईनं सांगितलं, काशीनाथ आबा वो खड़े है ना गौरवर्ण वाले धनुष बाण लेकर, हाँ मेरे लघु देवर लखन लाल जी नाम है, बहुत सेवा करते हैं. अच्छा, वो गौरवर्ण वाले आपके लघु देवर है, तो बैठे हुए कौन है. लोकेश चैतन्यजी, सीतामाईनं साडीचा पदर पुढे केला, खाली मान घातली. बैरामजी पाटील जमिनीकडे पाहून बोलली, ओ मेरे परम सौभाग्य है. नाव सुद्धा घेतलं नाही. हा परिचय 2019 मध्ये असता तर अरे इतका लाजून झाला असता का. इकडचं नाही सांगत मी, अजून 2 दिवस या भागात थांबायचं आहे आम्हाला. नागपूरची गोष्ट सांगतो. नागपूरचा उन्हाळा कडक असतो, पार 45-46 वर जातं टेम्परेचर. वैशाख महिन्यात लग्न झालेलं, लग्न होऊन 8 दिवस झाले बरं का जगदाळे गुरुजी. आणि मग हिच्या मैत्रिणीकडे लग्न होतं म्हणून तयारीनं निघाले. दुपारी 2 वाजता हे सपारी घातलेलं, याच्यात जवळ 2 सुटकेस देऊन दिल्या, त्याच्याच गळ्यात शबनम लटकवली, छोटी मनी बॅग घेऊन मॅडम पुढं, आणि हे रेल्वे स्टेशनवरच्या कुलीसारखं तिच्या मागं. घामानं भिजलेलं दुपारचे 2 वैशाख महिना, नागपूरची उष्णता. आणि मग चालूमध्येच ही म्हणाली, का हो लग्नाला अजून वेळ आहे, त्याच्या अलीकडेच माझ्या मैत्रिणीचं एक क्वार्टर आहे, थोडा वेळ मैत्रिणीकडे गेलं चालेल. चालेल चालेल सुटकेसवालं म्हटलं, घामानं भिजलेलं, चालेल. आता लग्न होऊन 8च दिवस झाले होते महाराज. ती एकदम काशीनाथ पाटील जसं मैत्रिणीचं क्वार्टर आलं ना, तसंच ती आतमध्ये प्रवेश करती झाली. आता तिची मैत्रीण होती, पण याची ओळख नाही ना. हे बाहेरच थांबलं सुटकेसवालं. वैशाख महिना, दुपारचे 2:30, उन्हानं तापलं, सपारी घातलेलं, 2 हातात सुटकेस, गळ्यात शबनम, घामानं भिजून गेलं. एखादा भिकारी दारापुढे उभा राहून कसा आशाळभूतपणे पाहतो दाराकडे, आता येईन मालकीन भाकरी घेऊन, आता येईन मालकीन भाकरी घेऊन, आता येईन, तसं भिकाऱ्यासारखं बघत होतं. आत गेलं नाही तर जाईल कसं, ओळख नाही ना. पण ही आत गेली, 10 मिनिट मैत्रिणीसोबत हसून गप्पा रंगल्या ना. 10 मिनिट उभं. घर मालकीन मैत्रिणीचं लक्ष गेलं. का ग पागलच आहे तू, किती वेळचं उभं केलं ते विचार. ते काय आहे ते सामान आत घेऊन त्याचं देऊन टाक ना, जाऊ दे ना. मग हिची ट्यूबलाईट पेटली. थांब, काय तुला काय वाटतं स्टेशनहून आणलं का हमाल. मग परिचय देते, मिस्टर रमेश कम हिअर. आलं ना, दिस इज माय मिस्टर, सुबह सुबह बहुत अच्छा चाय बनाते हैं, बेल्ड टी. परिचय, कालाय तस्मै नमारे. मर्यादा पुरुषोत्तमाची पत्नी आहे,
म्हणून मर्यादेचं उल्लंघन नाही. आमच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे रामकथा आहे. ओ मेरे परम सौभाग्य हे. तिथून सर्वांना दर्शन देऊन राम लक्ष्मण सीता आता त्या आश्रमात येतात ज्या आश्रमात पशु वैरत्व विसरलेले आहे. असं सांगतात गायीच्या मानेवरती वाघ मान टाकत होता, मोराच्या पायामध्ये साप फिरत होता आणि सापाच्या फणाच्या सावलीत दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. असे पशु जिथं वैरत्व विसरले होते तो आश्रम महर्षी वाल्मिकीजींचा होता. आणि वाल्मिकीजीच्या आश्रमात प्रभू आले. वाल्मिकी म्हणा आनंद भारी. दंडवत घातला प्रभूंनी, कवटाळून घेतलं राम प्रभूला लक्ष्मणाला आणि विचारलं किस कारण आए हो राघव. 4 बातों के लिए आ बाबा. कौन सी 4 बातें? माता का हित, पिता का वचन, भरत को शासन, तुम्हारे जैसे संतों का दर्शन. मुझे 14 साल रुकना है बाबा, कोई ठिकाणा बताओ. तेव्हा वाल्मिकी जी रामचंद्रजीला एकंदर 14 ठिकाणं सांगतात, पण प्रारंभ कानाजवळून.